स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या नांदणी तालुका शिरोळ इथल्या नांदणी मठातल्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं रिट पिटिशन दाखल करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईतल्या बैठकीत केली। त्याचबरोबर या प्रकरणात पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत या आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निश्चितपणे सर्व गुन्हे मागे घेतले जातील अशी ग्वाहीही दिली। शासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे महादेवी हत्तीण परत नांदणी मठात येण्याच्या आशा पल्लवित झाल्यात। गेल्या 35 वर्षांपासून नांदणी इथल्या मठात असलेल्या महादेवी हत्तीणीला पेटा या संस्थेनं महादेवी हत्तीणीची देखभाल नीटपणे होत नसल्याबद्दल तयार केलेल्या अहवालाच्या माध्यमातून जामनगर गुजरात इथल्या वनतारा या ठिकाणी पाठवण्यात आलं। या निर्णयाच्या विरोधात सर्वच स्तरातून तीव्र भावना व्यक्त होत असून महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनं छेडली जात आहेत। या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी घेतलेल्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बैठक आयोजित केली होती। या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वनमंत्री गणेश नाईक, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, ललित गांधी, अप्पर मुख्य सचिव वने, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, सदाभाऊ खोत, भालचंद्र पाटील, सागर शंभू शेटे, अप्पासो भगाटे, सागर पाटील, ॲडव्होकेट मनोज पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते। यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी नांदणी इथल्या जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीण ही कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचं प्रतीक आहे। सर्व धर्मीयांच्या भावना तिच्याशी जोडलेल्या आहेत, त्यामुळे शासनानं यात हस्तक्षेप करून महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठाकडे सुपूर्द करावं। सर्व जाती धर्माच्या लोकांच्या लोकभावनेचा जराही विचार न करता वनतारा इथं स्थलांतरित करण्यात आलं। स्थानिक जनभावना आणि धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन तिला पुन्हा परत आणण्याची शक्यता अजूनही अस्तित्वात असल्यानं शासनानं यात लक्ष घालावं अशी मागणी केली। यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोगतात महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य शासनानं यात लक्ष घालावं अशी मागणी केली। त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हत्तीणीला न्यायालयाच्या निर्णयानुसार वनतारात नेण्यात आले, त्यामध्ये शासनाची भूमिका नाही, हा न्यायप्रविष्ठ विषय आहे। परंतु हत्तीणीमध्ये गुंतलेल्या जनभावनांना लक्षात घेऊन जे काही कायदेशीर पर्याय आहेत त्यानुसार राज्य शासन महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रयत्न करेल। नांदणी मठानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, तसंच सरकार म्हणून देखील आम्हीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत। महादेवी परत यावी अशी आमची भूमिका आहे। तिची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करण्यात येईल। राज्य सरकार नांदणी मठासोबत पूर्ण ताकदीनिशी सोबत राहील असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला।